भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे भाजपकडून संगीता खांडेकर या पहिल्या 1.25 वर्षांसाठी महापौर पदाच्या उमेदवार असतील। महापौर पदावरती त्या विराजमान होतील आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। त्यामुळे चंद्रपूरमध्ये हे सत्ता समीकरण 1.25 वर्षांसाठी उदयास आलेलं आहे। सुरुवातीचे 1.25 वर्ष भाजपकडून संगीता खांडेकर या ज्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत त्या महापौरपदी विराजमान होतील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव हे उपमहापौरपदी विराजमान होतील। ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रपूरमध्ये भाजपला पाठिंबा देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर हे चित्र आपल्याला दिसून येत आहे। तर चंद्रपुरात भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे, पण गणित कसं जुळलेलं आहे आपण जाणून घेऊयात। भाजपला आतापर्यंत 6 नगरसेवकांचाच जाहीर पाठिंबा मिळालेला आहे। ठाकरे सेनेचे 6 आणि 2 अपक्ष असे 8 नगरसेवक हे भाजप सोबत आहेत, तर भाजपचे 24 नगरसेवक हे बहुमतासाठी हवेले आहेत आणि 34 नगरसेवक झालेले आहेत। भाजपला आणखी 2 नगरसेवकांच्या पाठिंब्याची सध्या गरज आहे, त्यामुळे आणखी 2 नगरसेवक हे भाजपला पाठिंबा देणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ठाकरे सेनेचे 6 आणि 2 अपक्ष असे 8 नगरसेवक हे सध्या भाजप सोबत गेलेले आहेत। भाजपला आतापर्यंत 6 नगरसेवकांचाच पाठिंबा मिळालेला आहे आणि त्यामुळे उर्वरित जे 2 नगरसेवक आहेत ते भाजपला पाठिंबा देणार का हे पाहावं लागेल। आणि विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांच्या घरी प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष थोटे यांची एक बैठक सध्या सुरू आहे। शिवसेना उभाठा भाजपसोबत गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवरती या तिन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची अशी चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळते। चंद्रपूरमध्ये हे वेगळं सत्ता समीकरण जुळवून आल्यानंतर काँग्रेसला कुठेतरी एक प्रकारे धक्का बसलेला आहे आणि त्याच नंतर आता प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार असतील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष थोटे असतील यांची सुधाकर अडबोले यांच्या घरी ही एक महत्त्वपूर्ण अशी बैठक सध्या सुरू आहे। आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, चंद्रपूर